नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। ज्याप्रमाणे की आपण क्लास 12 मधील फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचे लेक्चर आपण चालू केलेले आहे, त्यामध्ये आपण मॅथ पेपर सेकंडमध्ये करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर घेत आहोत। त्यामध्ये आपण क्रिचॉफ फर्स्ट लॉ, क्रिचॉफ सेकंड लॉ आणि त्यावरचे न्यूमरिकल्स, त्यानंतर विडस्टोन नेटवर्क्स एवढे आपण लेक्चर घेतलेले आहे। आज आपण बघणार आहोत application of Widestone network, that is application of Widestone network किंवा application of Wheatstone bridge याला असं म्हटलं जाते। application of Wheatstone bridge, तर Wheatstone bridge किंवा Wheatstone network चे एकूण दोन ऍप्लिकेशन आहेत। त्यामध्ये फर्स्ट आहे मीटर ब्रिज आणि सेकंड आहे मीटर ब्रिज बाय केल्विन मेथड। तर आज आपण मीटर ब्रिज नावाचं आर्टिकल कंप्लीट करणार आहोत। तर ही जी डायग्राम आहे ही मीटर ब्रिजची डायग्राम आहे आणि संपूर्ण डायग्राम आपण वुडन बोर्ड म्हणजे लाकडी ठोकळ्यावर हे संपूर्ण इन्स्ट्रुमेंट काय करतोय, अरेंजमेंट करतोय वुडन बोर्डवर। आता या इन्स्ट्रुमेंट मध्ये या एक्स का आहे, आर का आहे, जी का आहे, हे एल एक्स, एल आर, हे जे, ई, के, आर एच कशाला काय म्हणतात तिकडे आपण त्याची नावं लिहिलेली आहेत, म्हणजे लेबलिंग लिहिलेली आहे। तर फर्स्ट एक्स मीन्स हे एक्स जे आहे त्याला आपण अननोन रेजिस्टन्स असं म्हणतोय। आर हे जे आर आहे त्याला आपण नोन रेजिस्टन्स किंवा आपण रेजिस्टन्स बॉक्स असं म्हणतो। हे जी, या जीला म्हणतात गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स। या जीचं नाव काय आहे, गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स। या ठिकाणी जे आहे या जेला आपण जॉकी असं म्हणतो। जॉकी एक इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे। एल एक्स अँड एल आर, हे एल एक्स आणि एल आर आपण याला बॅलेन्स्ड लेंथ किंवा बॅलेन्सिंग लेंथ असं म्हणतो। हे ई आणि ईएमएफ ऑफ सेल, के आणि की आहे, आर एच आणि रिओस्टॅट आहे, आणि एबी कोण आहे, एबी कंडक्टिंग वायर ऑफ लेंथ 100 सेंटीमीटर। 100 सेंटीमीटर म्हणजे काय आहे, 1 मीटर लॉंग। हे आपलं एकंदरीत लेबलिंग आहे। लेबलिंग जर म्हटलं याच्यामध्ये कोण्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणावं हे याची काय आहे, लेबलिंग आहे। कोणाची, मीटर ब्रिजची। मग हे मीटर ब्रिज आर्टिकल कशासाठी आहे, तर टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स ऑफ गिवन नेटवर्क। टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स ऑफ गिवन ब्रिज म्हणा, त्याला आपण मीटर ब्रिज असं म्हणतो। या मीटर ब्रिजचं प्रिन्सिपल जे आहे विडस्टोन नेटवर्क प्रमाणेच असते। सर्वप्रथम हे डायग्राम आणि लेबलिंग पाहून घे, आपण नंतर याची प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण याचं प्रिन्सिपल पाहू। हे संपूर्ण लेबलिंग होती। ऍप्लिकेशन ऑफ व्हीटस्टोन ब्रिज, तर व्हीटस्टोन ब्रिज आहे याच्यामध्ये पहिल्या ऍप्लिकेशनचं नाव आहे काय, मीटर ब्रिज। हे मीटर ब्रिज, मीटर ब्रिज आज आपण शिकवतो। तर याचं पहिले प्रिन्सिपल सांगायला, प्रिन्सिपल जे आपला मीटर ब्रिज आहे हा मीटर ब्रिज हा विडस्टोन नेटवर्क प्रमाणेच काम करतोय। द मीटर ब्रिज इज वर्क एज टू द प्रिन्सिपल ऑफ विडस्टोन नेटवर्क। आणि विडस्टोन नेटवर्क जे प्रिन्सिपल होतं टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स ऑफ गिवन नेटवर्क, तसं या मीटर ब्रिजचं पण प्रिन्सिपल तेच असणार आहे विडस्टोन नेटवर्क प्रमाणे। म्हणून आपण लिहिणार आहे काय, टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स, हे अननोन रेजिस्टन्स एक्स, टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स ऑफ अ गिवन ब्रिज किंवा गिवन नेटवर्क मध्ये चालते गिवन ब्रिज। चला
हेच आपलं एवढंच प्रिन्सिपल आहे, टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स, unknown resistance, determine unknown resistance of a given bridge, चला to determine unknown resistance of a given bridge, हे आहे एवढं प्रिन्सिपल. यानंतर कन्स्ट्रक्शन आहे. चला कन्स्ट्रक्शन खूप सोपं आहे. काय सांगणार आपण कन्स्ट्रक्शन मध्ये, चला बघा. कन्स्ट्रक्शन मध्ये सर्वप्रथम मीटर ब्रिज कंसिस्ट ऑफ टू गॅप सच एज राइट गॅप अँड लेफ्ट गॅप. इथे लिहिणार आपण मीटर ब्रिज इज कंसिस्ट ऑफ, सर्वप्रथम आपण समजून सांगू पूर्ण. हे मीटर ब्रिज इज कंसिस्ट ऑफ राइट गॅप अँड लेफ्ट गॅप, किंवा डायरेक्ट मीटर ब्रिज कंसिस्ट ऑफ टू गॅप सच एज राइट गॅप अँड लेफ्ट गॅप. हे एक गॅप आहे आणि हे एक गॅप आहे, राइट आणि लेफ्ट गॅप असं म्हणतात. या राइट गॅप मध्ये आहे नोन रेजिस्टन्स आर आणि लेफ्ट गॅप मध्ये आहे अननोन रेजिस्टन्स एक्स. यानंतर इथं खाली आहे ना, लेट जी बी द गॅलोनोमीटर ऑफ रेजिस्टन्स अँड इट इज कनेक्टेड टू ब्रांच सी डी. जे गॅलोनोमीटर ऑफ रेजिस्टन्स आहे जी, हे सी डी मध्ये कनेक्ट आहे. यानंतर लेट LX and LR be the balancing length. त्यानंतर लेट AB be the conducting wire of 1 meter long, म्हणजे 100 सेंटीमीटर. यानंतर the positive terminal of EMF, E म्हणजे EMF, the positive terminal of EMF connected to point A. हे positive terminal of EMF connected to point A. A negative terminal of EMF connected to key and rheostat. तर आपल्याला एवढंच लिहायचं आहे कन्स्ट्रक्शन मध्ये. आपण एवढं कन्स्ट्रक्शन मध्ये व्यवस्थित लिहिणार आहोत, जे 4-5 आपण पॉइंट्स म्हणलेले आहे. चला मग पहिले लिहून देऊ आपण, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे. कन्स्ट्रक्शन आपण पूर्ण लिहून देऊ पहिले. कन्स्ट्रक्शन तर याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये इट कंसिस्ट ऑफ two gap, such as left and such as right and left gap, Mug. It has the right gap is known resistance. The right gap is known resistance R, that is resistance box, and left gap is known resistance X. Known resistance X. त्यानंतर let G be the galvanometer. Let G be the galvanometer of resistance. Let G be the galvanometer of resistance, and it is connected to branch CD. It is connected to branch CD, and at point D, jockey is connected. CD पॉइंट मध्ये गॅल्व्हनोमीटर कनेक्ट आहे, आणि डी पॉइंट मध्ये जे म्हणजे कोण आहे, जॉकी कनेक्टेड आहे. जॉकी एक इन्स्ट्रुमेंट आहे, फक्त काय करतोय, या AB वायर मध्ये प्रत्येक पॉइंटला करंट आहे किंवा नाहीये हे काय करतोय, चेक करतोय. यानंतर लेट AB बी द कंडक्टिंग वायर.
let AB be the conducting wire. Let AB be the conducting wire of 1 meter long. Of 1 meter long with balancing length Lx and Lr. With balancing length Lx and Lr. With balancing length Lx and Lr. Next, positive terminal of EMF connected to point A and negative terminal of EMF connected to key and rheostat. दिसते की नाही तो पहिले आपण पाहून घेऊ. एक वेळ घेणार इथं पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ EMF पूर्ण मावणार नाहीये, आपण एक वेळ मोडून इथे घेणार. इथं पूर्ण हे मावणार पण नाही. हे समजा लक्षात आले सर्वांना. EMF ची वेळ घेणार आपण. लेट E be the EMF of cell and the positive terminal connected to point A and the negative terminal connected to negative separately होता. चला इथे लिहितो. The negative terminal connected to key and rheostat. Negative terminal connected to key K and rheostat. चला rheostat RH. हे आपण काय कन्स्ट्रक्शन पूर्ण लिहून दिलेलं आहे. डायग्राम मध्ये कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, डायग्राम मध्ये काय काय आहे, संपूर्ण इन्स्ट्रुमेंट कुठे जॉईन आहे याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती लिहून दिली होती कन्स्ट्रक्शन मध्ये. आता थोडं विचार केलं कन्स्ट्रक्शन मध्ये, या Lx आणि Lr या दोघांची बेरीज किती आहे, 100 सेंटीमीटर आहे. आपल्याला ते पण माहित पाहिजे. Lx प्लस Lr किती आहे, स्केल 100 सेंटीमीटर आहे. चला कन्स्ट्रक्शन पूर्ण होऊ दे. तर आज आपण वर्किंग घेणार आहोत यानंतर मीटर ब्रिजची. बघा चला वर्किंग काय आहे. सर्वप्रथम आपण समजूया. प्रेस द की के करंट फ्लोज थ्रू द सर्किट. Press the key K, current flows through the circuit. Then we can select the resistance from resistance box. Then jockey touches different point along the wire AB. A jockey touches different point along the wire AB and the point of contact D is found. The point of contact D is found. Show no deflection. काय करतोय, नो डिफ्लेक्शन. नो डिफ्लेक्शन यानी झिरो डिफ्लेक्शन आपल्याला मीटर ब्रिज मध्ये काय करतोय हे इथं शो केलं जातोय. देन काय सांगणार आपण, इथे लिहिणार आपण प्रेस द की. आता हे आपण वर्किंग म्हणून लिहिणार आपण इथं वर्किंग असल्यावर प्रेस द की, press the key K and current flows through the circuit.
करंट फ्लोज थ्रू द नेटवर्क म्हणतो आपण इथं, करंट फ्लोज थ्रू द ब्रिज. ओके, करंट फ्लोज थ्रू द ब्रिज. पुन्हा नाउ द रेजिस्टन्स लिहिता आर बद्दल आपल्याला पॉइंट लिहायचा आहे. वी कॅन सिलेक्टेड असं लिहिणार आपण, वी कॅन सिलेक्टेड resistance, we can selected resistance from the resistance box. We can selected resistance from resistance box, then jockey touches. आपण व्हेरियस पॉइंट म्हणता येईल. जॉकी टचेस डिफरंट पॉइंट, जॉकी टचेस डिफरंट पॉइंट along the wire AB and point of contact. Here the point of contact D is found. D is found, show no deflection. No deflection यानी zero deflection. No यानी काय zero deflection हे आहे. No deflection यानी zero deflection. हे आपण काय सांगले कंस्ट्रक्शन मधला भाग आहे, पण वर्किंग मध्ये आपण घेतले. फेज द की के करंट फ्लोज थ्रू द सर्किट किंवा ब्रिज. Then we can selected resistance from the resistance box. Then jockey touches different point along the wire AB and point of contact D is found, show zero deflection. आपल्याला काय केलं जाते इथं शो केलं जाते. Then तेव्हा आपण म्हणतोय हे नेटवर्क इज बॅलन्स्ड. मग आता इथं लिहिणार आपण इन बॅलन्स्ड कंडिशन द नेटवर्क इज बॅलन्स्ड. झिरो डिफ्लेक्शन आलं तर नेटवर्क आहे बॅलन्स झालं म्हणून आपण सांगतोय. मग इथे लिहिणार आहे इन बॅलन्स्ड कंडिशन, इन बॅलन्स्ड कंडिशन आपल्याला मीटर ब्रिजचा विडरस्टोन नेटवर्कचा फॉर्म्युला माहित होता, R1/R2 इक्वल टू R3/R. R1 म्हणजे आपण x म्हणणार, दॅट इज x. R1 म्हणजे आपण घेणार x, दॅट इज x. R2 म्हणजे आपण R घेणार, R इज इक्वल टू. R3 म्हणजे रेजिस्टन्स ऑफ लेंथ Lx घेणार, रेजिस्टन्स ऑफ लेंथ, रेजिस्टन्स ऑफ लेंथ कोणती होईल Lx आणि पुन्हा रेजिस्टन्स ऑफ लेंथ Lr. R4 इकडची Lr घेणार, रेजिस्टन्स ऑफ लेंथ हे Lr दोन्ही पर घेतले. म्हणजे याला आपण x म्हणणार डिवाइड बाय r इज इक्वल टू, त्याला आपण म्हणणार rx आणि खालच्याला आपण म्हणणार rr. दॅट इज इक्वेशन नंबर 1 हे घेतलं. देन आता काय करणार मग, we know that the specific resistance is given by, we know that the specific resistance is given by, स्पेसिफिक रेजिस्टन्स आपण 11th क्लास मध्ये शिकलो होतोय. काय आहे तो, रो इक्वल टू आर अपॉन एल. हे स्पेसिफिक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. कोणता आहे, दॅट इज रो इक्वल टू आर अपॉन एल. याला आपण रेझिस्टिव्हिटी असं म्हटलं होतं. मग हेच लिहिणार, देअर फॉर स्पेसिफिक रेजिस्टन्स दॅट इज रो इक्वल टू आर अपॉन एल. हे स्पेसिफिक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला झाला. मग आपल्याकडे रेजिस्टन्स फॉर
लेंथ एल एक्स इथे लिहिणार आपण. इथून रेजिस्टन्सची किंमत काढाय या असं बनेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं रो एल इक्वल टू आर ए, मल्टिप्लिकेशनचे डिवायडेशन मध्ये येतील आणि आर इक्वल टू येईल रो एल डिवाइड बाय ए. आपल्या कोणाची किंमत आली तर आर ची. आर ची किंमत आपल्याकडे भेटली रो एल डिवाइड बाय ए, दॅट इज आर. आर इक्वल रो एल डिवाइड बाय ए. आता आपल्याला रेजिस्टन्स काढायचे आर एक्स आणि आर आर दोन्हीचं पण काढायचंय. आपण डायग्राम थोड्या वेळासाठी रिमूव्ह करून टाकू. ही डायग्राम इथे लिहिणार मी. पहिले आर एक्स काढणार. द रेजिस्टन्स ऑफ लेंथ एल एक्स इथे लिहिणार. द रेजिस्टन्स ऑफ लेंथ एल एक्स. The resistance of yes, the resistance of length Lx. Then resistance of length Lx घेतल्याच्या नंतर हे याला फक्त आपण Rx लिहिणार इथं. Therefore Rx is equal to rho, that is rho. याला लिहिणार Lx divided by A, that is equation number 2. हे दिसते की नाही आपण पाहून घेऊ. नाही दिसत का? नाही दिसत. थोडं याला खाली लिहिणार आपण. काय आहे हे Rx इक्वल टू हे रो Lx डिवाइड बाय A, दॅट इज इक्वेशन नंबर 2. ओके. Yes. Then the resistance of length Lx घेतलं. पुन्हा आता the resistance of length आता काय घेणार Lr. the resistance of length काय घेणार Lr. resistance of length Lr. then चला मग काय टाकणार इथं पुट RR, that is RR is equal to rho LR divided by A, that is equation number 3. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 आपण 1 मध्ये पुट करणार. पुट इक्वेशन 2 and 3 in 1. चला x divided by R, that is x divided by R is equal to Rx. Rx की व्हॅल्यू आली रो Lx डिवाइड बाय A, टोटल डिवाइड बाय असा लिहिणार डिवाइड टोटल. पहिले Rx ची व्हॅल्यू टाकली हे. आता RR ची व्हॅल्यू अशी आहे रो Lr डिवाइड बाय A. देन x divided by R equal to रो Lx डिवाइड बाय डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन करणार. A आला वर रो डिवाइड बाय Lr. मग या ठिकाणी कॅन्सल करणार आपण. हे A कॅन्सल होणार आणि रो पण कॅन्सल होणार. मग काय उरेल x डिवाइड बाय R is equal to Lx divided by Lr. म्हणजे आपल्याकडे इथं x ची व्हॅल्यू आलेली आहे x इक्वल टू R टाइम्स Lx डिवाइड बाय Lr. ही व्हॅल्यू आलेली आहे अननोन रेजिस्टन्स. परंतु एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे बट Lx प्लस Lr इक्वल टू 100. ची लेंथ होती आपली 100 सेंटीमीटर ते घेतली आणि इथून जर आपण Lx ची किंमत काढलं तर 100 मायनस Lr. हे Lx जागेवर आहे 100 ला 100 प्लस तिकडे जाऊन मायनस म्हणजे x इक्वल टू आन्सर येईल R टाइम्स काय होईल 100 मायनस Lr डिवाइड बाय Lr. हे आपल्याकडे काय भेटलं R चा x चा फॉर्म्युला भेटलेला आहे. 1 मिनिट. हे थोडं इथे दिसत नाहीये थोडं वर करू त्याला.
आपल्याकडे एक फॉर्म्युला असा आहे Lx प्लस Lr इक्वल टू 100 आणि Lx इक्वल टू 100 मायनस Lr. व्हॅल्यू जर पुट केली x इक्वल टू r टाइम्स Lx ची व्हॅल्यू आली 100 मायनस Lr डिवाइड बाय Lr. हे असं आलं. हे L आहे, हे पण L आहे. हा यस. चला, हे आहे आपली वर्किंग आहे. हेच अननोन रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. कोणता रे बाबा? हे x इक्वल टू हे x इक्वल टू कोणतं आहे? r ब्रॅकेट 100 मायनस Lr डिवाइड बाय Lr. आपण Lx पण त्या ठिकाणी घेऊ शकतो. हे याचं संपूर्ण काय आहे? वर्किंग आहे. हे ते इन बॅलेन्स्ड कंडिशन x बाय r इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ लेंथ Lx, रेजिस्टन्स ऑफ लेंथ Lr. x बाय r, याला rx म्हटलं, याला rr म्हटलं. इक्वेशन नंबर 1. वी नो दॅट द स्पेसिफिक रेजिस्टन्स इज गिवन बाय स्पेसिफिक रेजिस्टन्स रो इक्वल टू RA अपॉन L. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं रो L इक्वल टू RA अँड मल्टिप्लिकेशनच्या डिवायडेशन मध्ये रो L डिवाइड बाय A म्हणजे R इक्वल टू रो L डिवाइड बाय A. मग द रेजिस्टन्स ऑफ लेंथ Lx याला म्हटलं तर फक्त Rx करायचं. Rx रो ॲज इट इज, याला Lx A ॲज इट इज. इक्वेशन 2. पुन्हा द रेजिस्टन्स ऑफ लेंथ Lr. तर आपण Lr साठी रेजिस्टन्स काढल्या, त्याला काय करायचं? फक्त Rr रो ॲज इट इज Lr डिवाइड बाय इक्वेशन 3. मग पुट इक्वेशन 2 and 3. हे 2 and 3 1 मध्ये पुट करणार. x ॲज इट इज, r ॲज इट इज, rx ची व्हॅल्यू आली रो Lx डिवाइड बाय टोटल डिवाइड बाय rr ची रो Lr डिवाइड बाय a. मग x बाय a इक्वल टू रो Lx डिवाइड बाय a. डिवायडेशनचं मल्टिप्लिकेशन a गेला वर, ही खाली आला. a रो रो कॅन्सल. x बाय r इक्वल टू Lx इकडे उरला Lr. म्हणजे आपल्याला अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं होतं x. अननोन रेजिस्टन्स आपण x फाइंड आउट करताना r टाइम्स Lx अपॉन Lr. हेच फायनल आन्सर आहे. परंतु आपल्याला माहित आहे Lx प्लस Lr किती आहे? 100 आहे. मग आपण लिहिलं Lx इक्वल टू 100 ला 100 प्लस तिकडे जाऊन मायनस, म्हणजे x ला x, r ला r. या Lx ची व्हॅल्यू काय केली? 100 मायनस Lr डिवाइड बाय Lr. दिस इज नोन ॲज अननोन रेजिस्टन्स ऑफ अ मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. तर एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन पडणार आहे, डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स ऑफ गिवन नेटवर्क किंवा डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स ऑफ मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. तरी आपण कॅल्क्युलेट केलेला फॉर्म्युला आहे. आज आपण मीटर ब्रिज पूर्ण आर्टिकल केलेलं आहे. विडस्टोन नेटवर्क मधला पहिला ऍप्लिकेशन होता. उद्यापासून आपण सेकंड ऍप्लिकेशन मीटर ब्रिज बाय केल्विन मेथड स्टार्ट करणार आहोत. धन्यवाद.